हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे. एक स्नॅक्स बनवत आहोत. तो राजस्थानची मूग डाळ बाटी, मसाला बाटी. तर त्यासाठी मी 5-6 तास मूग डाळ, 1 कप मूग डाळ भिजत घातलेली होती. ती पूर्ण भिजलेली आहे, छानशी भिजलेली आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे भिजवून घेतलेली आहे. तर मिक्सरच्या जारला लावून याची फाईन पेस्ट तयार करणार आहोत. तर बघू शकता आपण मी मिक्सरच्या जारला घेत आहे. आता यामध्ये 1 इंच आले घालायचे आहे. आले कापून घेऊयात. आता याची आपण फाईन पेस्ट तयार करून घेऊयात. तर बघू शकता आपण अशी छानशी फाईन पेस्ट तयार केलेली आहे. यामध्ये एकही दाणा राहिला नाही पाहिजे अशा प्रकारे आपल्याला छानशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर चला तर आता सुरुवात करूया. मी एक परात घेतलेली आहे. परातीमध्ये ही सर्व डाळ काढून घेऊया. तर बघू शकता आपण मी सर्व डाळ काढून घेतलेली आहे. छानशी आपली डाळ पिसून झालेली आहे, छानपैकी फुगलेली आहे. अशा प्रकारची आपण डाळ पिसून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत. तर 1 चमचा लाल तिखट, हिंग पाव चमचा, कुटलेले धणे, 1 मोठा चमचा सोप कुटलेली, 1 चमचा तीळ, हळद पावडर. हे सर्व मसाले यामध्ये घालून घेऊया. यामध्ये घालणार आहोत 2 हिरव्या मिरच्या बारीक चॉप केलेल्या आणि कोथिंबीर. अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. ओवा हाताने क्रश करून घ्यायचा आहे की त्याचा स्मेल चांगला वाढेल. अशा प्रकारे ओवाही घेतलेला आहे. आता यामध्ये 1 चमचा मोठा चमचा तूप घालत आहे. साजूक तूप आहे. अशा प्रकारे तूप घालून घेतलेले आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. मसाले एकजीव होतील. आता यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ. मीठ घालून घेतलेले आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. सर्व मिक्स झालेले आहे. आता यामध्ये खाण्याचा सोडा पाव चमचा मिक्स करून घेऊया. आता यामध्ये गव्हाचे पीठ घ्यायचे आहे. थोडे थोडे करून घालायचे आहे कारण आपण पाणी घालणार नाही. या मिक्सरमध्येच आपल्याला पीठ मळायचे आहे आणि आपल्याला थोडेसे कडक पीठ मळायचे आहे. छानसा खमंग वास येत आहे. आता यामध्ये आणखी थोडी पीठ लागणार आहे.
अशा प्रकारे मला 2 कप पीठ लागलेले आहे. अशा प्रकारे सर्व आता हे मळून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले कडक पीठ मळून झालेले आहे. बघू शकता आपण कडक आहे. आता आपण हात स्वच्छ करून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, आता आपण लाटण्यासाठी घेत आहोत. तर मी हे पुन्हा थोडेसे मऊ करून घेते. आता यातले थोडासा भाग काढून घेऊया. छोटाच घ्यायचा आहे. हलकेसे पीठ लावून आपल्याला लाटायचे आहे. समान एकसारखी लाटायची आहे. हलकेसे पीठ लावायचे. किनारा पण पातळच करायचा आहे. तर बघू शकता मी अशी पोळी लाटून घेतलेली आहे. आता याला आपल्याला तूप लावायचे आहे. तुम्ही तेल तूप काहीही लावू शकता. अशा प्रकारे याला हलकेच लावायचे आहे. आता यावर थोडेसे सुके पीठ घालायचे आहे. आता याला फोल्ड मारायचे आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी फोल्ड मारत आहे. आणि याला तूप लावून घेऊया. यावर पण हलकेसे सुके पीठ लावायचे आहे, टाकायचे आहे. आता यावर आपण ही फोल्ड घालून घेऊया. याला पण तूप लावून घेऊया. आणखीन एक फोल्ड मारायची आहे. आता याला लाटून घेऊया. दोन्ही बाजूने लाटलेले आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी दोन्ही बाजूनी लाटलेले आहे. आता याला तूप लावून घेऊया. आणि हलकेसे पीठ घालून घेऊया. आता याला आपल्याला अशा प्रकारे रोल तयार करायचा आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे रोल तयार केलेला आहे. आता तुम्ही सुरीने कापा किंवा दोऱ्याने कापा. मी दोऱ्याने कापत आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे आपल्याला दोऱ्याने कापायचे आहे. मधात घ्यायचे आणि दोऱ्याने कापल्यावर त्याचे लेयर छानसे फुलतात. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी दोऱ्याने कापून घेतलेली आहे. आता
आपल्याला ज्या बाजूने आपल्याला वळण आहे त्या बाजूने आपल्याला एक मोठा अशा प्रकारे बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा गोल करायचा आहे. तर बघू शकता आपण अशी वाटी आपण तयार करणार आहोत. तर अशाच प्रकारे आता यामध्ये थोडेसे तूप घालते. मी पहिल्याला घालायला विसरली, तर असे तूप घालायचे आणि असे दोन बंद करायचे आणि आपल्याला हाताने गोल करायचा आहे. हलक्या हाताने गोल करायचा, नाही तर त्याच्या लेअर बंद होतील. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी गोल केलेला आहे. तर अशाच सर्व करून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, आपले काही वाट्या बनवून झालेल्या आहे. मसाला वाटी बनवून तयार आहे. आता एवढे हे शेकून घेऊया. तर मी आपल्या पॅनमध्ये शेकणार आहे, न तळणार नाही. तर आपले पॅन आपला तापलेला आहे. तर यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी घालत आहे. आता गॅसची फ्लेम लो करूया. आपले पॅन चांगला तापलेला आहे. आपल्याला याच्यातच शेकायचे आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे ठेवलेले आहे. आता हलकेसे एक बाजू शेकली की आपण उलटावूया. आपल्याला हलकेसे असेच शेकायचे आहे. मी तेल वगैरे काही घातलेले नाही. तर बघू शकता आपण हलके हलके स्पॉट्स येत आहेत. तर अशाच प्रकारे आपल्याला शेकायचे आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे हलके हलकेसे स्पॉट्स येत आहेत. मी ब्रशिंग साजूक तुपाने ब्रशिंग करत आहे. तर अशा प्रकारे आता उलटवत पलटवत आपल्याला शेकायचे आहे. गॅसची फ्लेम लोच आहे. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली राजस्थानची दाल बाटी, मूग दाल बाटी बनवून तयार आहे. खूप खमंग झालेली आहे आणि खूप छानशी झालेली आहे. बघू शकता आपण चहूकडून शेकलेली आहे आणि मी खूप नारळाच्या चटणी बरोबर सर्व केलेले आहे. बघू शकता आपण खूप सुंदर झालेले आहेत. तुम्हाला खूप आवडतील. तुम्ही बनवून बघा. अशा प्रकारे काहीतरी वेगळं मुलांना खायला मिळेल. अशा प्रकारे मी ही सकस दाल बाटी, मूग दाल मसाला बाटी बनवून तयार केलेली आहे. तर बघू शकता आपण माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LT. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा. थँक्यू.